हा एक नंबर कडक बघू शकता मित्रांनो किती मोठा ढेंगे आलेला आहे. एक नंबर कडक साईज एकदम कडक साईज. तर बघू शकता लोकेशन कसं आहे एकदम जंगल एरिया आहे. हा एक नंबर येऊ दे कुर्ली कुर्ली जोडा काढलेला आहे यावेळेला भावाने. आणि नेहमी आपल्याला इथे चिंबोरा हुकमी लागतोच. तर बघू शकता कसला ढेंग्या एक आहे. आणि चिंबोरे पण एकदम मोठ्या साईजचे आहेत. तुम्हाला खोबऱ्याची वाटी पण आलेली आहे. कोणतरी नारळ फोडलेला तो आलेला आहे आता आपल्याला. हे बघा वाटी वाटीची गेली चाटी. पण उताराचा नारळ खायला भारीच लागते ना. कोणाला पाग रिपेअर करायचा असेल तर या मामाकडे द्या. कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो तुम्हाला. हाय गाईस, तर विनयकडो ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो अचानक प्लॅन झाला चिंबोऱ्यांना यायचा. तर माझ्यासोबत आशिष सुद्धा आहे. आणि दुपारचे वाजले आहेत 12 आणि हा उधार एकदम मोठा आहे आजचा. बघू चिंबोऱ्या किती भेटतात तर आम्हाला व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करूच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता आम्ही पहिली पगोली टाकून घेतोय. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आम्ही कोंबडीचे पाय लावलेले आहेत. तर बघूया पहिली पगोली टाकले भावाने. बघू शकता अजून काही जोर आला नाही. आत्ताशीच हिला आलेली आहे. तर बघू काय किती भेटतात आपल्याला चिंबोरी. आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. तर दुसरी पगोली टाकून घेतो. लोकेशन पण भाग असा भावाने निवडलेला आहे. गल्ली गुच्चीमध्ये बघू शकता झाड पण पडलेलं आहे इथे. आणि इथे 100% चिंबोरा लागेल. बरेच दिवसात आम्ही आज पगोल्या. बरेच दिवसातून म्हणजे माझ्या मते 15 ते 20 दिवसांनी आलो असेल ना आशिष. आपली शेवटची पगोली टाकून घेतोय. तर जास्त काय आपण पगोल्या आणल्यात नाही. फक्त 20 पगोल्या आणलेल्या आहेत. आणि 20 पगोल्यांमध्ये आपल्याला काम 25 करायचं आहे. अब्दुल गनी पगोल्या टाकून झालेल्या आहेत मित्रांनो. आता 20 ते 25 मिनिटं आपण थांबूया आणि मग डायरेक्ट पगोल्या उकवताना दाखवतो तुम्हाला. 20 minutes later. 20 मिनिटं झालेले आहेत. आता चाललो आम्ही पगोल्या उकवायला. तर बघूया किती चिंबोरे भेटतात आम्हाला. तर बोनी झालेली आहे आणि मीडियम साईजची भेटलेली आहे. तर ठीक आहे घेऊया. आपली पहिले भावाने आहे ती. तर बोनीला बारकी तर बारकी. असा लहानापासूनच माणूस मोठा होतो. एकदम कधी कोण मोठा होत नाही. तर चला बोली गुंतलेले आहे. चिंबोरा होता आता काय भेटू शकत नाही गुंतले तर काय. आणि इथे चिंबोरा नेहमी भेटतो आम्हाला. आणि बघू शकता तुम्ही दगडांची सगळी जागा आहे. त्याच्यामुळे इथे चिंबोरा नेहमी लागतो आम्हाला. बघूया काढायला खाली उतरायला लागेल बहुतेक. तो बघा बघू शकता घास पण खालेला आहे. ठीक आहे नेक्स्ट टाइम काढून दाखवतो आपण इथे तुम्हाला. मोठा जागा आहे. तर भेटेल. तर गेला तर जाऊ दे. भेटेल आपल्याला पुढच्या पालवणीला तो 100%. बारीक साईज आहे घे. हा एकदम बारक्या साईजचा भेटलेला आहे. तर घेऊया आणि बनीला कामायला आपल्याला तो. वाकट्यांची जेव्हापेक्षा ही बारकी पण चालतील आपल्याला.
एक नंबर कडक. बघू शकता मित्रांनो किती मोठा ढेंगे आलेला आहे. एक नंबर कडक साईज, एकदम कडक साईज. ढांग्या भेटलेला आहे आपल्याला. काम 25 एकदम अशा साईजचं पाहिजे आज आपल्याला. बघू शकता किती मोठा आहे. तर बघू शकता लोकेशन कसं आहे, एकदम जंगल एरिया आहे. हा एक नंबर. येऊ दे कुर्ली कडक साईज कडक. पडली बाबा, कावटाने भरलेली कुर्ली आहे आणि अशी पडून नको देऊ भावा. 25 अशी पटापट चिंबोरी लागायला लागली तर जरा हाऊस वाटते. बघू शकता घास बघा किती खालेला आहे, पण चिंबोरा काय भेटला नाही. पुढच्या वेळेला काढू आपण इथं 100% पालवणीला. पहिली पालवणी झाली आमची आणि दाखवतो तुम्हाला आम्हाला पहिल्या पालवणीला किती चिंबोरी भेटली. पहिल्या पालवणीला आम्हाला हा एक मोठा लागला आहे आणि एक मीडियम साईजची कुर्ली आहे. एक तर आम्हाला 5 ते 6 चिंबोरी भेटली आहेत पहिल्या पालवणीला. अजून आम्ही एक 2 ते 3 पालवण्या घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता दुसऱ्या पालवण्यासाठी एक अजून आपण 10 ते 15 मिनिटं वाट बघूया आणि मग जाऊ पगोल्या उकवायला. आणि जोर पण मस्त की भरलेला आहे, दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता जोर पण भरलेला आहे. या आहेत नितीनदाच्या बॉसक्या. आता सध्या काय कोलबी लागत नाही, पण कोलब्यांचा सीजन आला की तुम्हाला नक्की दाखवेन मी. बारक्या पण आलेला आहे पगोल्याना, तर त्याला पण अजून एकच भेटलेला आहे. बोनी झालेली आहे त्याची पण. भेटतील अजून तुला पण. जरा बसूया. A few moments later. तर मित्रांनो चाललो आता आम्ही दुसरी पालवणी करायला. तर बघा किती आम्हाला चिंबोऱ्या भेटतात. तर 2-3 दिवस ठोक पोरं येतात चिंबोऱ्यांना, पण नशीब आज आमचे आहेत म्हणून आम्हाला जागा तरी भेटली. नाही तर आम्हाला पण काय आमचा तालतंत्र जमला नसता. बघूया नशिबात असतील ते चिंबोरे आपल्याला भेटतीलच, कारण नशिबाच्या पुढे काही नाही. बघा दुसऱ्या पालवणीची बोनी झालेली आहे. एक नंबर साईज आहे कडक. काम 25. नंबर भेटलेला आहे पुन्हा मीडियम साईजचा. दुसऱ्या पालवणीला 2 भेटलेले आहेत. अजून आहेत भरपूर आपल्या पगोल्या. मगाशी इथे पगोल्या अटकली होती आणि चिंबोरा गेला होता. भेटलेला आहे याला पण बारीक साईजचा. सोडून दिलेला आहे त्याला. बघू शकता पाणी खूप भरलेलं आहे आता जोर आल्यामुळे. बघा पुन्हा एक मीडियम साईजची भेटलेली आहे आपल्याला. आणि एक पांगरा तुटलेला आहे तिचा. हा एक नंबर जोडा काढलेला आहे यावेळेला भावाने. आणि नेहमी आपल्याला इथे चिंबोरा हुकमी लागतोच. तर बघू शकता कसला ढेंग्या एक आहे. कुर्ली मोठी आहे आणि कुर्ला बारका आहे.
चावं भेटली. अशी जर 2-2 चिंबोरी भेटायला लागली तर किती बरा वाटते जीवाला. कारण आपला टार्गेट लवकरच पुरा होईल. असा पटापट भेटायला लागल्यावर 2-2 भेटायला लागले तर. बघा लोकेशन कसे खतरनाक काढलेत भावाने. कसे ज्याची त्याची जागा बरोबर असते. हे कोणाची पण काम नाही. तो बघा काढला ना ढेंग्या काढलेल्या पुन्हा. एक नंबर साईजचा कडाक धणधणीत षटकार मारलेला आहे. काम 25 नाही तर भावा काम 50 झालेला आहे आपला. अशीच पाटापट चिंबोरी भेटू दे. नेला घास. तर बघू शकता लोकेशन कसं होता. नेला घास. अजून आहेत आपल्या पुढे पगोल्या. बघू शकता जोराचा पाणी किती वर आला आता. मगाशी एकदम सुका ठाक होता इथे. भेटलेला आहे मीडियम साईजचा. आपण कुर्ली आहे. अरे बाबा सोळा आता तरी बघा अजून घास खाते. हावरे आहे. सर्व्या काल खावायला घातलास का नाही. काल सर्वेज भोईर आला होता अड्ड्यावर या आणि त्याचे सगळे घास नेलेले आहेत उदाने असं समजलं आम्हाला. नाहीतर आज भाऊ नक्की आला असता. सर्वेज भोईरने काल इथं कामच काढलेलं असं समजलेलं आम्हाला आणि त्याचे घास पण नेलेले आहेत उदाने. तर भावा कमेंट करून सांग बाबा घास नेले का नाही. तो बघा पुन्हा एकदा भावाने काढलेला आहे आणि यावेळेला आपला आखा एकदम भरगच्च भरलेला आहे. बघा खाली पडलेला आहे. आता पाला टाकून घेऊया. बघा अशीच भावाचे लोकेशन आहेत तसे असतात एकदम खतरनाक. बघू शकता जोराचा पाणी किती फास्ट येतोय. कारण हा उद्यान आहे भरपूर मोठा. आता नंतरच्या पालवणीला आलो तो हा सगळा भरलेला असेल. त्या पालवणीला ही चिंबोरी भेटली तर आम्हाला तरी अशीच बऱ्यापैकी चिंबोरी भेटली आपल्याला. तरी 8-9 चिंबोरी भेटली यावेळेला. कारण मागाशी आपल्याला 6च भेटली होती चिंबोरी आणि चिंबोरी पण एकदम मोठ्या साईजच्या आहेत. तुम्हाला दाखवतो उघडी गेलो की बांधताना किती मोठी चिंबोरी आहेत ती. हे बघा जन्या का आलाय पागाला आणि पहिलाच शेव उडवतंय. बघू काय भेटतंय काय. बघू शकता आखी पण रिकामीच आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांना मच्छीचा. नाही काय भेटला. बघा लगेच दुसरा चान्स. आहे काय ठोस बीस का काय नाही. भेटल भेटल. आज कोण नाही खाडीवर पाग्या.
आणि नेमका जन्या बाबा आलेला आहे बागाला. नशिबात असेल तर भरपूर मोठा टाप भेटेल. तर बघू काय भेटते काय. नाही काय भेटला यावेळेला पण. तर ठीक आहे, त्यांना पागू द्या, आपण काय डिस्टर्ब करत नाही. आणि त्यांना काहीतरी मच्छी भेटली की आपण व्हिडिओमध्ये नक्की दाखवू तुम्हाला. पागून दे त्यांना. पर्यंत आपल्या चिंबोऱ्या बांधून घेऊया. बाबाला पागून दे. आशिष भावाने केले सुरुवात चिंबोरी बांधायची. तर बाबाने काढले वड मासे. बघून ते वड कसले आहेत. येऊ दे येऊ दे. बाबा बाबा एक नंबर. बघू शकता वडे मासे. काटा लागला तर काम काढेल. बागाला धार देऊन आलेला आहे. बघू शकता. बाबा काय बोलणार तुम्हाला यावेळेला. माझ्या मते 5-6 तरी वडे आहेत. जास्त आहेत. बागाला धार देऊन द्यायचा. पागाला धार देऊन आलेले आहेत ते. असे स्वतः ते बोलतात. तर बघू शकता कसं माहिती आहे का. बऱ्याच वर्षाचा त्यांना अनुभव आहे. हा बघू शकता वडा मासा. दिसायला एक नंबर आहे पण तेवढाच घातकदायक पण आहे तो. काटा मारला तर काम काढेल. तर बोनी झालेली आहे त्यांची. दुसऱ्या नाही तिसऱ्या शेवात भेटले नाही आपल्याला. तिसऱ्या शेवामध्ये भेटलेले आहेत. बघा 2 शेवामध्ये एक पण मासा नाही आला. पण तिसऱ्या शेवामध्ये काम 25 केलेलं आहे त्यांनी. तर बघू शकता तुम्ही खोबऱ्याची वाटी पण आलेली आहे. कोणतरी नारळ फोरलेला तो आलेला आहे आता आपल्याला. हे बघा वाटी. घेऊन जाऊ. नको ते वाटी. उतारा फोरलेला असेल कोणी. वाड्यांची साईज पण एक नंबर आहे. कडक एकदम. वाटी तिची तर बघू शकता उताराचा नारळ खाता. कसं आहे माहिती आहे का. उतारा आम्ही काय नाही बघत. वाटीची गेली चाटी. पण उताराचा नारळ खायला भारीच लागते ना मामा. असं नको बोलू. यंदाच्या वर्षी जागायचं आहे ना. असा काय ना. बराच वर्षाचा अनुभव आहे ना. आणि पाक बीक पण ते रिपेअर करून देतात. कोणाला पाग रिपेअर करून पाहिजे असतं तर कॉन्टॅक्ट करा. हे पण 2 आहेत. ते बघा वरती पण आहेत. कामच काढला तुम्ही. हा कोणाला पाग रिपेअर करायचा असेल तर या मामाकडे द्या. कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो तुम्हाला. सगळं देतात ते. पगोल्या बिगोल्या सर्व काढून देतात. हुकमी आहेत एकदम. कुंभारड्या गावचा कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा जाण्या मामा आमचा. फेमस जाण्या मामा फेमस. उर्फ कोणी पण सांगा. कसला पण सांगा काम आम्हाला. कसला पण करेल काम. तर माझ्या घरचा स्वतः त्यांनी काम केला होता. कौलं चालवली होती त्यांनी. मेहनत आहे. मेहनतीशिवाय काय नाही. आणि बघा आता त्यांनी उताराचा खोबरा पण खाल्लेला आहे. फंटूस काढलेला आहे मासा त्यांनी. जाना बाबा दाखव. खाली जोर खाली ठेव बाग. बघा कसला दणदणीत काढलेला आहे. खतरनाक एकदम. उताराचा काम बघा तुम्ही कसा आहे. आशिष काय बोलशील. हा एक्सपिरियन्स आहे त्यांना. अनुभव जाम आहे मामाला. आणि या नारळाची कमाल बघ बाबा कशी आहे. हा बाबा निघतात ना. 20 वर्ष घालवलं मामा. बरोबर आहे. आणि पाग उडवल्या ते सांगणार मच्छी आहे का नाही. एवढा अंदाज आहे त्यांना. 4 गावांना असा माणूस भेटणार नाही तुम्हाला. नाही हुकमी आहे एकदम. बस बघा इकडे नारळ खातात आणि इकडे काम चालू आहे एकीकडे. आता चाललोत आम्ही तिसरी पालवणी करायला. बघू किती चिंबोरी भेटतात. जर भेटली तर ठेवू आपण पगोल्या. आणि जर नाही भेटले तर काढून घेऊ. तर बघूया. चला ब्लॉग कंटिन्यू बघा.
हे बघा पुन्हा एक काढलेले आहे. तिसऱ्या पालवणीची आमची बोनी आहे. पडली का काय? बघू शकता किती पाणी आहे. नाही काय भेटला. पगोल्या पण काढायची सुरुवात केलेली आहे मी या साईडची. कारण आता जेवढा छातीभर पाण्यात उतरायला लागते, एक 15 ते 20 मिनिटं अजून पाणी भरेल. बुट्या मारायला लागतील, त्यापेक्षा काढूनच घेऊया. बारक्या साईजची लागलेली आहे, घेऊया ही पण. A few moments later. पगोल्या काढून घेतल्या आम्ही आणि आता दाखवतो तुम्हाला शेवटला आम्हाला किती चिंबोरी भेटलेत ते. ही बघा, ही आहेत चिंबोरी, अर्धी या टपात आहेत आणि ही आहेत आखी मधली. दाखवतो तुम्हाला किती चिंबोरी भेटलेत आम्हाला आज. आणि व्हिडिओ आवडला तर तो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला आता बाय बाय.